आज महाराष्ट्राचे यशस्वी मुख्यमंत्री नामदार एकनाथभाई शिंदे यांच्या उपस्थितीमध्ये आणि जुन्नरचे लोकप्रिय आमदार शरददादा सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली आमच्या मनसरच्या सर्व शिवसैनिकांचा आज शिवसेनेत प्रवेश झालेला आहे। शिवसेना या 4 शब्दाची आमची जी नाळ आहे ती पुन्हा जोडली गेलेली आहे। त्याबद्दल आम्हाला सगळ्या शिवसैनिकांना त्याचा अभिमान आहे आणि शिवसेनेचं जे काय काम आहे आणि काय शिवसेना स्टाईलने काम करते ते आम्ही इथून पुढे मनसर शहरात कायमस्वरूपी काम करत राहू। संपूर्ण हिंदुस्थानाचा आराध्य दैवत छत्रपती शिवराय, खरं तर पुण्यनगरीमध्ये छत्रपती शिवरायांचा जन्म झाला। किल्ले शिवनेरी असेल, 12 ज्योतिर्लिंगापैकी महत्त्वाचं ठिकाण भीमाशंकर असेल, या क्षेत्रातून खरं तर ही सगळी आमची मंडळी मोठ्या पद्धतीने काम करतात। खरं तर हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांनी खूप मोठ्या शर्तीने मराठी माणसाचा सन्मान आणि मराठी माणसाची उंची या महाराष्ट्रामध्ये उभी केलेली आहे। मी आता कालच्या 2024च्या निवडणुकीमध्ये अपक्ष निवडणुकीला उभे राहिलो आणि अपक्ष निवडून आलो। मला तसं घटनेद्वारे कुठल्याही पक्षामध्ये जाता येत नाही, परंतु शिवसेनेमध्ये मी अनेक वर्ष काम करतोय। माझा प्रेम जिव्हाळा सहयोगी सदस्य म्हणून सातत्याने शिवसेनेवर राहिलेला आहे। आज मी शिवसेनेत जरी प्रवेश केला नसेल किंवा शिवसेनेपासून जरी बाजूला असेल, पण एक सहयोगी सदस्य म्हणून शिवसेनेबरोबर माझी नाळ जोडलेली आहे। गेले 30 वर्ष या पक्षाचे विचार, या पक्षाची असलेल्या कामाची आणि कर्तव्याची बाजू, 80% समाजकारण आणि 20% राजकारण करणारी ही आमची सर्व मंडळी, याच्यामध्ये विशेषत्व या दत्ताभाऊ गांजळे जे आहेत, दत्ताभाऊ गांजळे यांनी करोनाच्या कार्यामध्ये स्वतःच्या आयुष्याला झोकून देऊन, ज्या कार्यकालामध्ये पती पत्नीला पाहत नव्हते, आई वडील मुलांना पाहत नव्हते आणि कोणीही नातेवाईक जवळ नसताना 400 लोकांपेक्षा अधिकच्या लोकांना ज्या वेळेला मृत्यूला सामोरं जावं लागलं, अशा सर्वांची शुश्रूषा आणि विषय म्हणजे अशा सर्वांची हॉस्पिटलची सेवा सन्माननीय दत्ताभाऊ गांजळे यांनी केली। पायामध्ये चप्पल न ठेवता व्रत धारण केलेला हा आमचा सेवेकरी, हा खरं तर शिवमावळा आहे। आणि आज आंबेगाव तालुक्यातून हा जो मुलगा बाहेर पडलेला आहे, हा आमचा सहकारी जो बाहेर पडलेला आहे, तो एकाच विचाराने की उद्या आम्हाला मनसर हे कोणत्याही परिस्थितीमध्ये अतिशय चांगलं शहर बनवायचं आहे। तिथल्या नागरिक सुविधा असतील, तिथल्या अडचणी असेल, एक देखणं शहर कशाला म्हणतात, आंबेगाव तालुक्यातलं हे देखणं शहर पुणे जिल्ह्यामध्ये आपल्याला पाहायला मिळेल, एवढंच मी या निमित्ताने सांगतो। सन्मान्य जिल्हा परिषदेचे गटनेते आमचे सहकारी देवीदासजी दरेकर असतील, आमच्या युवा सेनेचे राज्यावर काम करणारे आमचे सगळ्यात जबाबदार सहकारी सचिनजी भांगर असतील, त्याप्रमाणे या तालुक्याचे तालुका प्रमुख प्रवीणजी थोरात असतील आणि आमच्या युवा आघाडीच्या निगोडताई असतील। आता आमच्या या ठिकाणी सर्व ज्या महिला मंडळी उपस्थित आहेत, विशेषत्वाने आदरणीय बापूसाहेब शिंदे युवा सेनेचे आमचे जिल्हाधिकारी आणि वैभवजी पोकरकर, रवीजी वळसे पाटील, ही सगळी मंडळी आज या ठिकाणी उपस्थित आहेत। आमच्या महिला मनसर शहर प्रमुख सुवर्णताई डोंगरे, या संदीपजी, हे सगळे उपस्थित आहेत। मी मनापासून या सर्वांचं स्वागत करतो। मी एक ब्रिज आहे, मी एक समन्वय साधक आहे। आदरणीय चांगल्या काम करणारा नेतृत्वाला संधी देण्यासाठी माझ्यासारखा माणूस या ठिकाणी मदत करतोय, परंतु पक्षाला बाहेर राहून मदत करणं आणि त्या पक्षाच्या बाबतीमध्ये विचारधारेला मदत करणं हा माझा संयुक्त व्यवस्थेचा भाग असला तरी आज इतके वर्ष आम्ही जे काम करतोय ते 80% असलेल्या समाजकारणाच्या जोरावर मनसर हे आम्ही जिंकणार म्हणजे जिंकणार, एवढंच या निमित्ताने सांगतो आणि शुभेच्छा देतो या सर्व कार्यकर्त्यांना। जय शिवराय। आता पक्षामार्फत एक मनसर बनवायचंय, निधी उपलब्ध करून देणार आहात का विकास कामांसाठी, त्याबद्दल काय सांगा? प्रचंड निधी जो इथून मागच्या कालखंडामध्ये कोणी पाहिला नाही, कधी इथून मागच्या कालखंडामध्ये आदरणीय एकनाथभाई शिंदे यांनी 100 कोटीपेक्षा जास्तीचा निधी मनसर शहराला दिला आणि आता इथून पुढे जी शेवटची आता प्रणाली असेल निवडणुकीच्या आधीची, त्यावेळेस सुद्धा हा निधी मागितला जाईल, साहेब तो आम्हाला देतील। आणि विशेषत्वाने या लोकनियुक्त नगराध्यक्ष पदाचा पहिला सन्मान कोणाला मिळेल तर मला असं वाटतं पहिला सन्मान लोकनियुक्त असलेल्या आमच्या भगवा ध्वजाच्या मानकऱ्यांना मिळेल आणि तो भगवा ध्वज आमचा फडकल्याशिवाय राहणार नाही, एवढंच मी तुम्हाला या निमित्ताने सांगतो। पक्षाची ताकद कशा पद्धतीने दत्तागांधी यांच्यासोबत नगरपंचायतीसाठी उभी राहणार आहे, काय सांगा? 100% मागच्या 30 वर्षाचा इतिहास पाहिला तर स्वर्गीय केसरराव मानखिले साहेब असतील, आदरणीय अविनाशजी राणे साहेब असतील, या सर्वांनी ज्या पद्धतीने आपलं आयुष्य या ठिकाणी वेचलेलं आहे, त्या असलेल्या त्यांच्या सकारात्मक गोष्टींचा सन्मान ठेवून मनसरचा प्रत्येक माणूस हा या भगव्या ध्वज
ध्वजधारीच्या पाठीमागे उभा राहील आणि दत्तभाऊ गांजळे आलेत, त्यांचे सगळे सहकारी आलेले आहेत. खरं तर एकाचं नाव घेता अनेकांची नावं राहतील, त्यामुळे मी अनेकांच्या नावांना सुद्धा या ठिकाणी नाव मला घेता आलं नाही म्हणून दिलगिरी व्यक्त करेन. पण हा मुंबईचा प्रवास त्यांनी आज करत इतक्या लांबपर्यंत आलेत आणि आदरणीय एकनाथजी शिंदे साहेब यांनी सुद्धा त्यांच्या डोक्यावर आणि पाठीवर मायेचा हात ठेवलेला आहे. मला खात्री आहे हा मायेचा हात सर्वसामान्य सेवेसाठी झटेल आणि आयुष्याची परिणती ही सर्वसामान्यांच्या हिताची होईल, एवढंच मी तुम्हाला या निमित्ताने सांगतो. मी सौ जागृती किरण महाजन, मनसरची माजी ग्रामपंचायत सदस्य आणि आता भारतीय जनता पार्टीची तालुका महिला मोर्चाची तालुका सरचिटणीस हे पद माझ्याकडे होतं. परंतु तसं पाहायला गेलं तर शिवसेना आणि भारतीय जनता पार्टी अगदी जुळ्या भावंडासारखेच आहेत. त्यामुळे आज परत एकदा स्वग्रही आलेली आहे. 2010 साली मी शिवसेनेतूनच ग्रामपंचायतीची निवडणूक लढलेले होते आणि सदस्य म्हणून निवडून देखील आलेले होते. आणि आज माझ्यापुढे एकच टार्गेट आहे की माझ्या मनसर नगरीला एक सुशोभित आणि एक आदर्श नगरी म्हणून त्याला मला विकसित करायचं आहे, पुढे आणायचं आहे. आणि त्याकरता नक्कीच आज आम्ही देशाचे आपल्या महाराष्ट्र राज्याचे एक कार्यक्षम उपमुख्यमंत्री सन्मान्य एकनाथजी शिंदे साहेब यांच्या उपस्थितीमध्ये आम्ही आणि उबाटा गटाच्या पदाधिकारी आहेत सुवर्णताई डोंगरे, भारतीय जनता पार्टीच्या माझ्या सर्व सहकारी आलेले आहेत, विविध पक्षातील महिला भगिनी, आम्ही सगळ्यांनी एकजुटीने या पक्षामध्ये प्रवेश केलेला आहे. आणि 100% हा विश्वास आहे, अपेक्षा आहे की आम्हाला शिवसेनेकडून महिला भगिनींना चांगलं उत्तम असं बळ मिळेल, ताकद मिळेल आणि त्याच ताकदीने आम्ही सर्व महिला भगिनी मनसर आणि आंबेगाव तालुक्यात आमचं काम करून दाखवणार आहे. या सर्व आमच्या शिवसेनेच्या रणरागिणी आहेत आणि वाघिणी आहेत, त्या त्याच पद्धतीने काम करतील हे मी आश्वासन देते. धन्यवाद. रवींद्र वर्षे पाटील यांचा विशेष सत्कार या ठिकाणी केला जाणार आहे. शरद सोनावणे आदरणीय साहेबांच्या उपस्थितीत शरद सोनावणे, श्रीकांत लोखंडे, ओके चला डन 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 चला चला ओके चला चला चला. आदरणीय साहेबांना पुढच्या कार्यक्रमासाठी जायचंय, त्यामुळे कृपया सहकार्य करा. 2-2-3-3 शिवसेनेचं कार्य पुढे जोमाने करण्यासाठी काही जगदंबा तुम्हा सगळ्यांना बळ देऊ आणि आदरणीय साहेबांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेचा हा भगवा झेंडा स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये भरकवण्यासाठी आपल्या लाडक्या भावाला साथ द्यावी या आपणास विनंती केली जाते. चला चला विधानसभेला जसा नेतृत्वाखाली विजयाचा उच्चांक मानला गेला त्याच पद्धतीने भविष्यात होईल असलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये मग ती ग्रामपंचायत असो, पंचायत समिती असो, जिल्हा परिषद असो, नगर पंचायत असो, नगर परिषद असो, महानगरपालिका असो, या सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीमध्ये शिवसेनेची ही पताका उंचावत नेण्यासाठी आपण सगळ्यांनी भविष्यामध्ये कार्यरत होऊन हा शिवसेनेचा झेंडा घराघरामध्ये आंबेगाव तालुक्यामध्ये न्याल अशी अपेक्षा व्यक्त करतो. चला ओके चला आबा. महाराष्ट्राचा विकास हाच आपला ध्यास या संकल्पनेला पुढे नेणारे शिवसेनेचे मुख्य नेते राज्याचे कर्तव्यदक्ष उपमुख्यमंत्री नामदार एकनाथ शिंदे साहेब यांच्या नागरी कामांवर प्रभावित होऊन, कार्यशैलीवर प्रभावित होऊन आज विविध जिल्ह्यातील पुणे, अहिल्यानगर इत्यादी जिल्ह्यातील मंडळी शिवसेनेत प्रवेश झालेला आहे असं या ठिकाणी जाहीर करतो. या बातमीचे प्रायोजक आहेत सीता मोटर्स सर्व्हिस अँड स्पेअर्स. आमच्याकडे सर्व प्रकारच्या 4 व्हीलर गाड्यांची कामे काळजीपूर्वक व योग्य दरात केली जातील. आमचा पत्ता जुना चांदोली रोड, सिद्धिविनायक वजन काट्या शेजारी 40 बंगला, मनसर, तालुका आंबेगाव, जिल्हा पुणे. संपर्कासाठी क्रमांक 95 61 73 56 67.